नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुकुमशाही संपवण्यासाठी 2024ची निवडणूक महत्त्वाची. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचं वक्तव्य. आज भाजपा मुंबई कोर कमिटीची बैठक होणार. मुंबईतील लोकसभेच्या 6 मतदारसंघाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता. खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा. किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आक्रोश मोर्चा. अजित पवारांनी मला दिलेल्या आव्हानाचं माझ्यावर कसल्याही प्रकारचं दडपण नाही, खासदार अमोल कोल्हे यांचा दावा. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी विकास कामाचा निधी अडवला. भाजप आणि शिंदेंच्या जिल्हा नियोजन समितीतील सदस्यांचा आरोप. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा विषय नसून अस्मितेचा विषय, त्यामुळे रामापेक्षा मोठा कोणीच नाही, खासदार संजय राऊत यांचा भाजपाला टोला. अयोध्येतील राम मंदिरांचा आणि उद्धव ठाकरेंचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही. उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन देणगीला विरोध केला होता. आमदार रितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अमरावती दौऱ्यावर. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती कार्यक्रमात दोघेही एकाच व्यासपीठावर येणार. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कसलीही ओढाताण नाही. जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार, असं सूत्र ठरल्याची संजय राऊत यांची माहिती. रोज टीव्हीवर येऊन फालतू बडबड करून डॉक्टरेट मिळत नसते. डॉक्टरेट या 3.5 शब्दांची किंमत तुम्हाला कळणार नाही, आमदार आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना टोला. सध्या शैक्षणिक सहलीचे दिवस आहेत. सहल म्हटलं की विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची गोष्ट असते. विद्यार्थ्यांसाठी जरी आनंदाची गोष्ट असेल तरी ही मोठी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी शाळेवर देखील असते. 5वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचं ज्ञान मिळावं, भौगोलिक व सांस्कृतिक शैक्षणिक गोष्टी पाहता याव्यात, त्यांची माहिती मिळावी म्हणून दरवर्षी शैक्षणिक सहलीला मान्यता देण्यात येते. सहलीची जबाबदारी पार पाडत असताना थोडाही निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकतो. गेल्या काही दिवसात सहलीच्या बसचे अपघात होण्याचं प्रमाण हे वाढलं आहे. सहल नेण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणं हे बंधनकारक असतं. त्याचबरोबर निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकावर कारवाई केली जाते. विद्यार्थ्यांची हेळसाळ झाल्याची पालकांनी तक्रार केल्यास संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकावर कारवाई केली जाते. पाहुयात शाळेची सहल काढताना कोणते आहेत नियम ग्राफिक्सच्या माध्यमातून. शाळेची सहल काढताना हे आहेत नियम. विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थिती संदर्भात प्रशिक्षण देण्यात यावं. सहलीला फक्त एसटी महामंडळाच्या बसचा वापर करण्यात यावा. सहलीत 10 विद्यार्थ्यांसाठी 1 शिक्षक असावा. सहलीमध्ये संरक्षणाची जबाबदारी मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकाची असते. रेल्वे क्रॉसिंगवरून बस ओलांडताना सावधगिरी बाळगण्यात यावी. रात्रीचा प्रवास टाळण्यात यावा आणि विद्यार्थ्यांचा विमा काढला जावा. 2023 मध्ये अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. यामधील काही चित्रपट मोठ्या प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात अडकले. यामध्ये कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. भारतीय चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात. काही चित्रपट किंवा वेब सिरीज चांगलीच खळबळ उडवून देतात. दरवर्षीप्रमाणे 2023 मध्ये देखील अनेक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले. आज आपण अशा 2023 मधील वादग्रस्त चित्रपटांबद्दल ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पठाण. शाहरुखनं पठाण चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. पठाणच्या बेशरम रंग या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या बिकनीच्या रंगावरून बराच वाद झाला होता. यावेळी शाहरुख आणि दीपिकाला जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने एकूण 1048 कोटींचा गल्ला जमवला होता. द केरळ स्टोरी. द काश्मीर फाईलचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 2023 मध्ये देखील आपल्या द केरळ स्टोरी या चित्रपटाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटातील धर्मांतराचा मुद्दा देशभरात तापला होता. द केरळ स्टोरीनं बॉक्स ऑफिसवर 303 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट 5 मे 2023 रोजी प्रदर्शित झाला होता.
आदिपुरुष 2023 मधील सर्वात वादग्रस्त चित्रपट आदिपुरुष होता। हा चित्रपट 600 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता। या चित्रपटामुळे दिग्दर्शक ओम राऊत यांना देशातच नव्हे तर परदेशातही शिवीगाळ करण्यात आली। हा चित्रपट रामायणावर आधारित होता। आदिपुरुषमध्ये राम, रावण आणि हनुमानाच्या लुकची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती। अनेकांनी या चित्रपटाची सोशल मीडियावर खिल्ली देखील उडवली होती। आदिपुरुषनं 353 कोटींचा व्यवसाय केला होता। हा चित्रपट 16 जून 2023 रोजी प्रदर्शित झाला होता। OMG 2 अक्षय कुमारचा OMG 2 मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता। OMG 2नं वादानंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली। देवावर आधारित या चित्रपटात लैंगिक शिक्षणावर चर्चा झाली, तेव्हा मोठा गदारोळ झाला। हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने एकूण 220 कोटींची कमाई केली। ॲनिमल चित्रपटाचा फीवर अजूनही बॉक्स ऑफिसवर सुरू आहे। या चित्रपटाने 20 दिवसात 850 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला। ॲनिमलच्या प्रदर्शनापूर्वी कोणताही विरोध झाला नव्हता, परंतु प्रदर्शित झाल्यानंतर हे उघड झाले की हा चित्रपट महिलांना पुरुषांसाठी केवळ आनंदाची वस्तू मानतो। या चित्रपटात रणवीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत। हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे। या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल हे मुख्य भूमिकेत आहे। हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे। ॲनिमल चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला। मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट पुढे आली असून आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं निकष ठरवलेत। राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना झाल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाची आज महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पुण्यामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते आणि या बैठकीतली आतली बातमी जी आहे, इनसाइड बातमी जी आहे ती टॉप न्यूज मराठीच्या हाती लागलेली आहे आणि आता आर्थिक निकष जे आहेत त्या आर्थिक निकष जे आहेत मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण किंवा मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक असे भारांक जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत। सामाजिकसाठी 40, आर्थिकसाठी 28 आणि शैक्षणिकसाठी 32% भारांश जो आहे तो निश्चित करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट जो सर्वे करणार आहे तो गोखले इन्स्टिट्यूटचा सर्वे आता याच निकषांवर केला जाईल अशी माहिती जी आहे ती देखील मिळताना पाहायला मिळते। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोग मागच्या अनेक दिवसांपासून ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। त्या अनुषंगाने नागपुरातमध्ये एक तातडीची बैठक जी आहे ती न्यायमूर्ती सुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती आणि त्यानंतर आज पुण्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती संपन्न होताना पाहायला मिळते। यामध्ये आर्थिक निकष जे आहेत किंवा निकष जे आहेत आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठीचे तर ते जाहीर झाल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच आता या राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे निर्णय होतात हे पाहावं लागणार आहे, कारण न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना करण्यात आली। निरगुडेंच्या जागी न्यायमूर्ती सुक्रे यांना अध्यक्षपदी नेमण्यात आलं। तर 4 सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्याच्यामध्ये BS किल्लारीकर होते, लक्ष्मण हाके होते, संजीव सोनावणे होते, यांनी राजीनामे दिल्यानंतर तिथे देखील पुन्हा एकदा सदस्यांची पुनर्रचना करण्यात आली आणि या नवीन आयोगाची म्हणजे पुनर्गठित केलेल्या आयोगाची बैठक जी आहे त्याच पुण्यामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते। या बैठकीत आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कस्तुरी पवारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। पुणे शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून पुणे शहरातील अनेक भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे। पुणे शहरातील हवेची गुणवत्ता जी आहे ती दिवसागणिक ढासळताना आपल्याला पाहायला मिळते। शिवाजीनगर आणि स्वारगेट या भागांचा तर अतिप्रदूषित भागांमध्ये समावेश झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर दिवाळीपासूनच खरं तर पुणे शहरातलं तापमान जे आहे ते बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय। शहराची हवा ही पुन्हा एकदा धोक्याच्या पातळीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवाजीनगरला रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आला आहे। सोबतच पिंपरी, निगडी, आळंदी, वाकड, लोहगाव यांची खराब गटामध्ये जी आहे ती गणना करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। जर आपण अगदी हायलाईट्समध्ये पुणे शहरातल्या प्रमुख शहरांची आकडेवारी जर पाहिली, प्रमुख भागांची आकडेवारी जर पाहिली तर शिवाजीनगरमधील हवेची गुणवत्ता ही 340 इतकी होती जी अतिप्रदूषित आहे, रेड अलर्टमध्ये आहे। पिंपरीमधली जर आपण पाहिली तर 304 होती जी देखील अतिप्रदूषित आणि रेड अलर्टमध्ये आहे। सोबतच निगडी, आळंदी रस्ता, म्हाडा कॉलनी, वाकड, लोहगाव या परिसरातील हवेची गुणवत्ता जी आहे ती खराब गटामध्ये जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतं आहे, खराब असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे।
प्रमुख जर देशामधलं आपण पाहिलं तर अहमदाबाद, दिल्ली आणि पुणे जे आहेत ते प्रदूषित शहरांमध्ये प्रामुख्याने घेण्यात येतात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुणेकर नागरिकांनी अधिक सजग होण्याची गरज जी आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे। अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यातील विमाननगर परिसरातील एका इमारतीत बेकायदेशीर सिलेंडरचे स्फोट झाल्याची घटना घडली आहे। पुण्यातून आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येते। पुण्यातील विमाननगर परिसरामध्ये एका इमारतीमध्ये 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडलेली आहे। या ठिकाणी जवळपास इमारतीचं बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी 100 ते 150 सिलेंडर ठेवण्यात आलेले होते, परंतु ही आग लागल्याची घटना घडल्याच्या नंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवरती अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवलेलं आहे। सर्वात पहिला प्रश्न निर्माण होतो की हे सिलेंडर कोणाचे आहेत, हे सिलेंडर या इमारतीमध्ये कुणी ठेवलेले आहेत, कारण ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणाहून जवळपासच सिम्बायोसिस कॉलेज आहे। कारण या ठिकाणी जर ही भयंकर घटना घडली असती या ठिकाणी अनेक जणांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता। या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, ज्यांनी कोणी सिलेंडर ठेवलेले आहेत त्यांच्यावरती पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन कशा प्रकारची कारवाई करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण ज्या प्रकारे आपण बघतो की पिंपरी चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वी स्पार्कल कॅन्डल बनवणाऱ्या कंपनीमध्ये आग लागली होती, यामध्ये जवळपास 14 जण मृत्युमुखी पडलेले होते। अशाच प्रकारच्या घटना ज्या आहेत, नुकतीच दारूवाला पूल या ठिकाणी सुद्धा एका गादीच्या कारखान्याला आग लागल्याची घटना घडलेली आहे। कारण अशा प्रकारच्या घटना पुणे शहरामध्ये का होत आहेत, कारण याकडे जिल्हा प्रशासनाचं लक्ष आहे का? कारण या प्रकारच्या घटना ज्या बेकायदेशीर घटना घडत आहेत याकडे प्रशासनाने लक्ष देणं सुद्धा फार गरजेचं असणार आहे। या बाबतीचे जे काही अपडेट असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। राज्यात थंडीचा कडाका कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। राज्यावर सध्या कुठलीही खास सिस्टीम नाही, त्यामुळे राज्यात 4 ते 5 दिवस हवामान कोरडे राहील। 30 डिसेंबरनंतर ईस्टर्ली वाऱ्यांमुळे आकाश अंशतः ढगाळ राहील, त्यामुळे किमान तापमानात 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे। पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज बघूया। पुण्यात 30 डिसेंबरपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे। पुढील 2 दिवस सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे। 30 तारखेनंतर ते 2 जानेवारीपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील, त्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीकडे लोकसभेच्या 12 जागांची मागणी केली। या वंचितच्या भूमिकेचा महाविकास आघाडीला फटका बसणार का, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी इतिहासाला कवटाळणारा नेता नाही असं म्हणत भारिपाची जी नाव आहे ते वंचित बहुजन आघाडी करण्यात आलं आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा झंझावात जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आणि याच वंचित बहुजन आघाडीची भूमिका जी आहे ती आता महाविकास आघाडीसाठी अडसर ठरू पाहते, अडचणीची ठरू पाहते आणि याच विषयावरचा आजचा टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला मुद्दा आहे की वंचित बहुजन आघाडीच्या त्या भूमिकेचा महाविकास आघाडीला फटका बसणार का, आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे। राजरत्न, काल वंचितची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली। खरं तर अनेक महत्त्वाचे निर्णय, अनेक ठराव जे आहेत या बैठकीमध्ये करण्यात आले, मात्र प्रमुख ठराव असा होता की लोकसभेच्या 12 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीनं द्याव्यात। संकेत, ज्या प्रकारे आपण बघितलं होतं की सध्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण हे ढवळून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये 4 धक्के जे आहेत
ते राजकीय धक्के पाहायला मिळाले। सर्वात आधी बघितलं तर देवेंद्र फडणवीस असतील आणि अजित पवार असतील यांनी सर्वात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत जात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना पक्ष जात सत्ता स्थापन केली। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये 40 आमदारांसह बंड करत सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर कुठेतरी परत एकदा अजित पवार यांनी 40पेक्षा जास्त आमदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते राजकारण आपल्याला पाहायला मिळालं संकेत। पण आज आपण ज्या प्रकारे 2019च्या निवडणुकीचे निकाल बघितले, लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल बघितले, तर आपल्याला लक्षात गोष्ट येते संकेत की वंचित फॅक्टर जो आहे, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही खूप मोठी किंगमेकर ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं संकेत। ज्या प्रकारे काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची जी पारंपरिक दलित मतं आहेत, मुस्लिम मतं आहेत, ती वंचित आघाडीने खेचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे कुठेतरी लोकसभेच्या 8 जागांवरती जे आहे वंचित आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं संकेत। कारण ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली, ज्यावेळी 2018मध्ये वंचित बहुजन आघाडीची ज्यावेळी पंढरपूरमध्ये स्थापना करण्यात आली, त्यावेळी 100पेक्षा जास्त छोट्या मोठ्या संघटना एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडी हे नाव तयार करण्यात आलं आणि संकेत यामागचा मुख्य जो उद्देश होता की या समाजामधले जे छोटे छोटे घटक आहेत त्यांना कधीही प्रतिनिधित्व मिळत नाही, त्यांना लोकसभेमध्ये ज्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांचे प्रश्न मांडता यावे, त्यांना विधानसभेमध्ये असेल किंवा लोकसभेमध्ये असेल त्यांची प्रश्न मांडता यावीत, त्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली संकेत। ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी बघितलं ते वंचित बहुजन आघाडीची ज्यावेळेस त्यांनी मतदारांच्या याद्या जाहीर केल्या, उमेदवारांच्या ज्या याद्या जाहीर केल्या, त्या उमेदवारांच्या यादीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की त्या उमेदवाराच्या नावापुढे त्याची जात लिहिण्यात आली। त्यावेळी प्रकाश आंबेडकरांना हा प्रश्न विचारण्यात आला की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताची लढाई लढली त्यांचाच नातू उमेदवाराच्या नावापुढे जात लिहितो, या मागचा काय उद्देश आहे। त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं की मी उमेदवाराच्या जातीची नावं यासाठी लिहिलेली आहेत की आजपर्यंत सर्व मोठमोठ्या जातींना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, परंतु ज्या लहान जाती आहेत त्यांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही, त्यामुळे मी उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जाती लिहितोय। कारण जे छोट्या जाती आहेत संकेत, ओबीसी मधल्या ज्या साई कोळी ह्या जाती आहेत त्यांना कधी प्रतिनिधित्व मिळत नाही, त्यांना आम्ही प्रतिनिधित्व द्यायचं आहे। किंवा ज्या एससी मधल्या असतील किंवा ओबीसी मधल्या असतील किंवा VJNT असतील, धनगरांमधल्या असतील, जे छोट्या जाती आहेत त्यांना आपण ज्यांची जी 300-400 अशी मतं आहेत त्यांना त्यांनी उमेदवारी दिली। त्यामागचा मोठा होता की त्यांची जी प्रश्न आहे ती विधानसभेमध्ये असेल किंवा लोकसभेमध्ये मांडले जावे, त्या उद्देशाने त्यांनी उमेदवारी दिली होती संकेत। आणि ज्यावेळी त्यांची त्यावेळी मागणी होती की त्यांनी काँग्रेसकडे सुरुवातीला 12 जागांचा प्रस्ताव मांडला, त्यानंतर परत एकदा त्यांनी सांगितलं की आम्हाला लोकसभेच्या 8 जागा द्या। त्यावेळेस काँग्रेसने त्यांची जी मागणी होती ती अमान्य केली, त्यामुळे त्यांनी कुठेतरी जाऊन MIM सोबत आघाडी करत त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या आणि या निवडणुकीचा फटका जो आहे संकेत महाराष्ट्रभर बसल्याचं पाहायला मिळालं। त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी असतील किंवा MIMचे असद ओवेसी असतील यांनी एकत्रितपणे सभा घेतला संकेत आणि त्या सभेमुळे जवळपास वंचित बहुजन आघाडीला लोकसभेमध्ये 41 लाख मतं मिळाली। कारण ही मताची जर टक्केवारी बघितली संकेत एकूण तर 7.4% मतं ही लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळाली। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 उमेदवारांचा पराभव झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाले संकेत। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघायचं झालं तर नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, सोलापूरमधून असेल सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला, हातकलंगणेमधून राजू शेट्टी असतील त्यांचा पराभव झाला। अशा इतरही बऱ्याच ठिकाणी 8 ठिकाणी जे आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा पराभव झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाले संकेत। आणि आता परत एकदा वंचित बहुजन आघाडी ज्या प्रकारे इंडिया आघाडीची बैठक झाली, इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ज्या प्रकारे आपण सुरुवातीला ज्यावेळी शिवसेनेमध्ये बंड झाल्याच्या नंतर संभाजी ब्रिगेड यांनी शिवसेनेसोबत युती केली। त्यानंतर जर आपण प्रबोधनकार ठाकरे यांचं जे साहित्य त्याचं डिजिटल स्वरूपामध्ये ती वेबसाईट लॉन्च करण्यात आली, त्या कार्यक्रमासाठी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलं होतं। त्यावेळी कुठेतरी एक चर्चा होती की शिवसेना प्रबोधनकार ठाकरेंचा नातू आणि बाबासाहेब आंबेडकरांचा नातू परत एकदा एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये वेगळा पर्याय उभा करतील अशी चर्चा होती। आणि त्यानंतर काही दिवसांनी बघितलं की प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांनी एकत्रित युतीची घोषणा केली संकेत। पण युतीची ही फक्त घोषणा झाली, पण ती पुढे एक्झिक्यूट झाली का किंवा त्यानंतर किती चर्चा झाली हे पुढे काही दिसलेलं नाही। ज्या प्रकारे
शिवसेनेमध्ये बंड झाल्याच्या नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे ज्या प्रकारे इंडिया आघाडीच्या ज्या बैठका झाल्या त्या कोणत्याच बैठकीचं निमंत्रण हे प्रकाश आंबेडकरांना देण्यात आलं नव्हतं. फक्त प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली, फक्त एवढंच सांगण्यात होत होतं. पण प्रकाश आंबेडकरांना कोणत्याच बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. प्रकाश आंबेडकर वारंवार सांगत होते की वेळ वाया न घालवता आपण लोकसभेची तयारी केली पाहिजे, परंतु त्यांना कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता. आणि काल जी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या 12 जागा हव्यात, आम्हालाही सम प्रमाणामध्ये जागा हव्यात. वंचित बहुजन आघाडी 12 जागा, काँग्रेस 12 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 12 जागा आणि शिवसेना 12 जागा, या प्रमाणामध्ये आम्हालाही जागा हव्यात असं वंचितने सांगितलेलं आहे. यावरती इंडिया आघाडीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. संकेत राजारत्न, या सगळ्या निमित्तानं जर तुला आठवत असेल तर जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली 2019ची, त्यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे आत्ताचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड, त्यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यांनी 12 विधानसभेच्या जागा ज्या आहेत, 23 लोकसभेच्या मतदारसंघ जे आहेत ते डिक्लेअर केले होते आणि त्याच्यामध्ये ते असं म्हटले होते की MIM आणि वंचितमुळे आम्हाला या जागांचा फटका जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळतंय. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर तुळजापूरची जागा होती, पुणे कॅन्टोन्मेंटची जागा होती, सोलापूरची जागा जी आहे ती या सगळ्यामध्ये असताना पाहायला मिळालं होतं. एकंदरीत जर आपण पाहिलं, तू मागाशी बोलतानाही ज्या गोष्टीचा उल्लेख केलास की 2019च्या निवडणुकीमध्येही वंचितने आधी 12 जागा नंतर 8 जागा ज्या आहेत त्या मागितल्या होत्या, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होईल. नक्कीच संकेत, ज्या प्रकारे आता बघितलं आपण की वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभर ज्या सभा होत्या त्या सभेला लाखोंची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि संकेत, सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट बघितली तर आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यामुळे त्यांच्या मागे आंबेडकरी समाजाचा जो जनाधार आहे तो खूप मोठा जनाधार आहे. संकेत, आणि ती जी मतं आहेत ती पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं आहेत. ती जर मतं एकत्रितपणे वंचित बहुजन आघाडी सोबत जर गेली तर त्याचा फटका निश्चित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी यावरती चर्चा करणं ही महत्त्वाचं आहे. संकेत, ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर सांगतात की आमच्याशी चर्चा करा, ह्या काल रेखाताई ठाकूर बोलताना म्हणाले की 12 जागांमध्ये सुद्धा काही तडजोड होऊ शकते, पण सर्वात आधी मुख्य ध्येय आहे की आपण देशामध्ये जे नरेंद्र मोदीची सरकार आहे ते नरेंद्र मोदीचं सरकार आपल्याला उलथवून टाकायचं आहे, त्यासाठी आपण एकत्रित येऊन चर्चा करणं गरजेचं आहे. रेखाताई ठाकूर यांनी चर्चेची दारं उघडीच ठेवली आहेत संकेत, पण त्याकडून इंडिया आघाडीकडून त्यासाठी कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचंच ठरणार आहे. राजारत्न, यासोबत जर आपण अजून एक प्रामुख्याने पाहिलं तर प्रकाश आंबेडकर ही गोष्ट वारंवार सांगतायत की आमची इंडिया आघाडीत एंट्री घेण्याचा निर्णय असेल किंवा आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय असेल तर तो निर्णय आम्ही आमच्या वकिलांवर, अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर सोडलेला आहे. आमचे वकील हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, ते आमची बाजू जी आहेत ते मांडताना पाहायला मिळत आहेत. आज शरद पवारांना जेव्हा अमरावतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला त्यावेळी शरद पवारांनी आज पुन्हा एकदा सांगितलं, म्हणजे पुण्यातल्या पत्रकार परिषदेनंतर आज पुन्हा एकदा शरद पवारांनी हा पुनरुच्चार केला की प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घ्यायचं की नाही याबाबतचा समन्वय जो आहे तो मल्लिकार्जुन खरगे यांनी करायचा आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना आम्ही त्याबाबत प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधायला देखील सांगितलं. म्हणजे आता शरद पवारांच्या या विधानांमुळे एक सरळ स्पष्ट अर्थाचा निघतो की वंचितला इंडिया आघाडीत घ्यायला किंवा वंचितला महाविकास आघाडीमध्ये घ्यायला काँग्रेस पक्षाचा प्रामुख्याने विरोध आहे असं प्रथमदर्शनी जे आहे ते पाहायला मिळत आहे. मात्र तिकडे अशोक चव्हाण असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे सगळे आपापल्या परीने म्हणतात की वंचित आमच्यासोबत आलं तर आम्ही त्याचं स्वागत करू. म्हणजे या विधानांचा नेमका अर्थ कसा घ्यायचा? संकेत, ज्या प्रकारे आपण बघितलं की प्रकाश आंबेडकर 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणत होते की आम्हाला काँग्रेसबरोबर आघाडी करायची आहे, काँग्रेसने आम्हाला सन्मानजनक जागा द्याव्यात. आणि सुरुवातीला त्यांनी ज्यावेळी प्रत्येक सभेमध्ये त्यांनी उमेदवारांची नावं जाहीर केली होती. संकेत, जर तुला आठवत असेल तर 2019च्या निवडणुकीमध्ये तेव्हा ते सांगत होते की ज्यावेळी उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली त्यावेळेस त्यांना काँग्रेसकडून सांगण्यात आलं की तुम्ही उमेदवारांची नावं मागे घ्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचा वंचित बहुजन आघाडीचा मुख्य उद्देश हा आहे की वंचित घटकातील जो समाज आहे त्यांचं प्रतिनिधित्व आम्हाला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. जरीही आम्ही नावं जाहीर केलेली असतील तरी त्यांना तुमच्या नावावरती तिकीट द्या आणि यांना लोकसभेमध्ये पाठवा, असं प्रकाश आंबेडकरांची जी मागणी होती. संकेत, पण त्यांना काही काँग्रेसकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. अगदी त्याच धर्तीवरती आपण बघितलं संकेत की आत्ता जी मागणी होती की ज्या प्रकारे विधानं केली जात आहेत की प्रकाश आंबेडकरांना आम्ही सोबत घेण्यासाठी इच्छुक आहोत, पण प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी इच्छुक आहोत अशी विधानं केली जात आहेत. पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर संकेत, प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीचं निमंत्रण देण्यात येत नाही.
त्यामुळे कुठंतरी संभ्रम हा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम दिसतोय आणि राजकीय पक्षांमध्ये सुद्धा संभ्रम दिसतोय की प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अशी भूमिका का घेण्यात येते असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतोय सर. राजारत्न, या निमित्तानं आता एक प्रश्न अजून असा उपस्थित राहतो की दिल्लीमध्ये जी अशोका हॉटेलमध्ये बैठक झाली, इंडिया आघाडीचे 28 पक्षाचे प्रमुख त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये एक चिठ्ठी जी आहे ती फाटलेल्या अवस्थेमध्ये सापडली आणि ज्याची संपूर्ण मीडियाने सुद्धा दखल घेतली, राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यमातल्या. त्या चिठ्ठीवर प्रकाश आंबेडकरांचं नाव लिहिलेलं होतं. त्यामुळं असं बोललं जातं की या इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांबाबतही चर्चा झाली असावी. प्रकाश आंबेडकर जर इंडियामध्ये आले, इंडिया आघाडीसोबत आले, तर अर्थातच ओबीसी मतदान जे आहे, जे तू मागाशी ज्याप्रमाणे सांगितलं की प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, त्यामुळे अर्थातच दलित मतदार जो आहे तो अर्थातच एक गठ्ठा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहे. तर या सगळ्या अनुषंगाने मोर्चे बांधणीला आता इंडिया आघाडीने सुरुवात केली आहे. नक्कीच संकेत, ज्या प्रकारे आपण बघतोय की चर्चा होत नाहीये, चर्चा ज्या प्रकारे तू आता सांगितलंस की अशोक हॉटेलमध्ये एक फाटलेल्या अवस्थेत एक चिठ्ठी मिळाली होती, पण त्यासाठी प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण देण्यात आलं होतं का? किंवा प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण दिल्याच्या नंतर सुद्धा प्रकाश आंबेडकर गेलेले नाहीत का? ही प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर त्या बैठकीला कधी जातात आणि काय चर्चा होते त्यावरती पुढचं राजकारण हे अवलंबून असणार आहे संकेत. कारण जर आपण बघितलं तर, जर आपण इतिहास बघितला 2019च्या निवडणुका असतील, लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, त्या दोन्ही निवडणुकीमध्ये वंचितच्या मताचा फटका हा काँग्रेस आघाडीला बसला हे अगदी स्पष्ट आहे. आणि आताही त्याच प्रकारे ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेल्या अवस्थेत आहे, त्या प्रकारे काँग्रेसच्या पक्षही सुद्धा फुटीच्या अवस्थेवर आहे. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे. कारण वंचित बहुजन आघाडी जर स्वबळावरती वंचित बहुजन आघाडीने जर परत एकदा निवडणुका लढल्या तर त्याचा फटका हा निश्चितपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाला हा 100% बसणार हे निश्चित आहे संकेत. राजरत्न, अगदी जाता जाता जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी समोरचे आत्ता आव्हानं काय आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं तर भाजपाचा कसा पराभव होऊ शकतो किंवा त्या संदर्भात जे महाविकास आघाडी गृहीतकं मांडताना पाहायला मिळतंय, तर या सगळ्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर वंचित असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या समोरची आव्हानं काय आहेत आणि भाजपच्या पराभवाची नेमकी गृहीतकं कशी मांडली जातात? संकेत, जर आपण बघितलं की ज्यावेळी 8 जागांवरती वंचित बहुजन आघाडीच्या मताचा फरक पडलेला आहे, ज्या ठिकाणी 8 जागावरती वंचितच्या मतांनी 2 ते 2.25 लाखांपेक्षा जास्त मतं घेतलेली आहेत, त्या जागेवरती भाजपाचा महायुतीचा उमेदवार विजयी झालेला आहे. तर हीच प्रकाश आंबेडकर जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जर असते तर ह्या 8 जागांमध्ये भर पडली असती. बरोबर, अगदी त्याच प्रकारे 24 जागांवरती, विधानसभेच्या 24 जागांवरती वंचित आघाडीचा फरक पडलेला आहे. मागच्या याच्यामध्ये बघितलं, हेच जर 24 जागा तर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत असते तर त्या 24 जागा ह्या महाआघाडीकडे असत्या. बरोबर आहे. अगदी त्याच प्रकारे आता आपण बघितलं संकेत, जर प्रकाश आंबेडकर स्वबळावरती निवडणुका लढल्या तर त्याचा फटका निश्चितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार त्यावेळी. आणि याच प्रकारे ज्या प्रकारे आपण काल बघितलं असेल तर तुला आठवत असेल तर शिंदे गटाचे जे नेते आहेत संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे की आम्ही महायुतीमध्ये प्रकाश आंबेडकरांचं स्वागत करू, त्यांच्यासाठी आम्ही रेड कार्पेट टाकून तयार आहोत असं त्यांनी सांगितलं, विधान केलं होतं. पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर महाआघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना कसलाही प्रकारचा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे जर महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर आले तर त्याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला होईल आणि त्याचा फटका अगदी स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाला बसेल. तर प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणुका लढल्या तर त्याचा फायदा त्याचा फायदा जो आहे तो भाजप आणि शिवसेनेला होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय संकेत. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता आगामी काळामध्ये आम्ही ठाकरे गटासोबत आहोत, आम्ही महाविकास आघाडीत जायचं की नाही याबाबतचा निर्णय आमचे वकील उद्धव ठाकरे या मित्रपक्षांशी बोलून सांगतील असं प्रकाश आंबेडकर सांगतायत. त्यामुळे आगामी काळामध्ये, या येत्या काळामध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने वंचितची महाविकास आघाडीमध्ये एंट्री होते का किंवा देशपातळीवरील इंडिया आघाडीत एंट्री होते का हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूयात. यांच्या 125व्या जयंतीच्या औचित्य साधून एक अतिशय चांगलं ॲग्रोटेक हे कृषी प्रदर्शन आपल्या कृषी विद्यापीठाने या ठिकाणी आयोजित केलं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की
भारतामध्ये कृषी क्रांतीची सुरुवात ही भाऊसाहेबांनी या ठिकाणी केली आणि ज्याचा मगाशी कुलगुरूंनी उल्लेख केला की पहिलं कृषी प्रदर्शन 1959 साली भाऊसाहेबांनी जे दिल्लीमध्ये भरवलं आणि इतकं प्रचंड मोठं कृषी प्रदर्शन होतं की त्याच्याकरता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझनहावर असतील किंवा रशियाच्या फर्स्ट सेक्रेटरी असतील, लॉर्ड माउंटबॅटन, लेडी माउंटबॅटन यांच्यासारखे ब्रिटिश पाहुणे असतील, जगभरातले लोक हे त्या कृषी प्रदर्शनाकरता आले आणि त्यावेळी भाऊसाहेबांनी सांगितलं की भारताला कृषी क्षेत्रामध्ये जर आत्मनिर्भर करायचं असेल तर आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करावं लागेल, कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणावं लागेल आणि प्रत्येक ॲग्रो क्लायमॅटिक झोनला अनुरूप अशा प्रकारची शेती ही आपल्याला विकसित करावी लागेल. आणि म्हणून जवळपास 10 वर्ष कृषी मंत्री म्हणून भाऊसाहेबांनी केलेले वेगवेगळे जे त्या ठिकाणी प्रकल्प होते त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं देशातल्या शेतीला एक मोठं परिवर्तन पाहायला मिळालं. आपण फूड सिक्युरिटीकडे त्या ठिकाणी अग्रेसर झालो, आपली उत्पादकता वाढली पाहिजे. मग आपल्याकडे धानाची उत्पादकता, भाताची उत्पादकता वाढवण्याकरता त्यांनी जापानी टेक्निक आणली, त्याच्यावर आधारित वाण आपल्याकडे तयार करायला लावले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात ती उत्पादकता त्यांनी वाढवली. अशा प्रकारे विविध प्रकारचे प्रयोग जे काही भाऊसाहेबांनी केले तेच पुढे भारताला अन्न या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण करू शकले. अन्यथा आपल्याला कल्पना आहे की आपण तो काळ देखील बघितला की ज्या काळामध्ये आपल्याला अन्न देखील इम्पोर्ट करावं लागायचं आणि अनेक वेळा अनेक प्रगत देश त्यांच्याकडे न खपणारं सडकं अन्न आपल्याला द्यायचे. अशा परिस्थितीतून भाऊसाहेबांनी जी सुरुवात केली त्या सुरुवातीमुळे आज आपण खऱ्या अर्थानं बाहेर पडलो. आपण पाहू शकतो की आपल्या या विदर्भामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांनी जे कार्य केलं, आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार हा बहुजन समाजात झाला तो भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे. आणि या दूरदृष्टीमुळे आज आपण पाहतोय की एक शिकलेला समाज हा त्या ठिकाणी उभा राहू शकला. आणि ते सातत्याने सांगायचे की माझा शेतकरी हा सुशिक्षित असला पाहिजे, त्याला शेतीचं पारंपरिक ज्ञान याच्यासोबत शेतीतलं विज्ञानही समजलं पाहिजे, तरच माझा शेतकरी हा खऱ्या अर्थानं समृद्ध होऊ शकेल. आणि म्हणूनच आज 125व्या जयंतीच्या निमित्ताने खरं म्हणजे या देशावर, या महाराष्ट्रावर आणि या विदर्भाच्या भूमीवर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी जे उपकार केले ते आपण कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा तर त्यांना नमन करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन देखील या ठिकाणी करतो. आज आपण पाहतोय शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रगती मोठ्या प्रमाणात होते, पण त्यासोबत आपली आव्हानं देखील वाढली आहेत. वर्षानुवर्ष परिवार विभाजित झाल्यामुळे शेतीची होल्डिंग जी आहे ती कमी झाली आहे. पूर्वी प्रत्येकाकडे मोठी शेती असायची, आता त्याचे तुकडे पडलेले आहेत. आता आपण पाहतो की 2 हेक्टरचा शेतकरी देखील आपल्याला फार कमी पाहायला मिळतो. 70% शेतकरी हा अल्पभूधारक आहे, अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून जेव्हा शेतकरी अल्पभूधारक झाला तर त्यातनं त्या शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची त्याची जी क्षमता आहे ती क्षमता कमी झाली. आज जलवायू परिवर्तनामुळे, क्लायमेट चेंजमुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संकट येत आहेत. काल परवा केंद्राची टीम आली होती आणि त्या टीमची माझी भेट झाली. त्यावेळेस ती टीम देखील आश्चर्य व्यक्त करत होती की आम्ही महाराष्ट्राचा दौरा करताना
एकाच जिल्ह्यामध्ये आम्हाला काही भागात अवर्षण मिळालं, काही भागात अतिवृष्टी मिळाली आणि काही भागात गारपीट मिळाली. आज मोठ्या प्रमाणात आपल्याला अशा प्रकारे हे जे काही बदल आहेत हे दिसून पडतायत. एकीकडे आपण जर बघितलं तर मोसम जो आहे त्याचा कालावधी देखील मोठ्या प्रमाणात बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मग पूर्वी ज्या काळामध्ये शाश्वत पाऊस यायचा आणि आपण पेरणी करायचो, आजकाल अनेक वेळा त्या काळात पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येते, त्या काळात पाऊस येत नाही. अनेक वेळा आपण पाहतो की 3 महिन्याचा पाऊस हा 15 दिवसात येऊन निघून जातो आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी त्या ठिकाणी पावसामध्ये मोठा खंड पडतो. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. आणि म्हणूनच आज सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जलवायू परिवर्तन समजून घेऊन अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची शेती ही त्या वातावरणाच्या बदलाला अनुकूल आम्हाला कशी करता येईल आणि तशा प्रकारचे वाण आम्हाला कसे विकसित करता येईल, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कृषी विद्यापीठांसमोर आज एक मोठं आव्हान आहे की नवीन वाण विकसित करताना जर आपण हे जे काही क्लायमेट चेंजचे या ठिकाणी परिणाम आहेत, जलवायू परिवर्तनाचे जे परिणाम आहेत, हे परिणाम जर आपण समजून घेतले नाहीत तर कितीही वाण विकसित केले तरी आपण शेतकऱ्याला या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर काढू शकणार नाही. मला आनंद आहे की आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक चांगले प्रयोग केले. त्यातले अनेक प्रयोग हे शेतकऱ्याला स्थैर्य देत आहेत आणि त्यातनं निश्चितपणे उत्पादकता ही वाढते आहे. मगाशी रणधीर भाऊंनी जे सांगितलं की मागच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला की दरवर्षी शेतकऱ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीपोटी 4,000 कोटी, 5,000 कोटी, 6,000 कोटी रुपये, कधी 8,000 कोटी रुपये देतो. पण त्याच वेळी जर आपण शेतीतली गुंतवणूक वाढवली तर शेतकऱ्याची उत्पादकता आपल्याला वाढवता येईल. आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प सुरू केला आणि पहिल्या टप्प्यात 4,000 कोटी आणि आता दुसऱ्या टप्प्यात 5,500 कोटी रुपये या प्रकल्पामध्ये आपण त्या ठिकाणी घेतले. आणि या माध्यमातून कुठल्याही गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं काम करायचं, त्या ठिकाणची जलसंधारणाची कामं असतील, त्या ठिकाणी ट्रॅक्टरची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी पेरणी यंत्र असेल, त्या ठिकाणी BBF असेल, सर्व प्रकारची यंत्रसामुग्री ही मागणी अनुरूप त्या ठिकाणी द्यायची. आणि आपण आता जसं मागच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळं अशी योजना राबवली, आता मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण, मागेल त्याला पेरणी यंत्र, मागेल त्याला BBF, मागेल त्याला त्या ठिकाणी मायक्रो इरिगेशनची फॅसिलिटी, अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. जेवढे अर्ज येतात ते अयोध्येत राम मंदिर उभारल्याचा आनंद झाल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अमरावतीत बोलताना व्यक्त केले. आग्रहाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आमच्या काही सरकारांनी असं सुचवलं की राहुल गांधींनी दक्षिणेमध्ये पदयात्रा केली आणि उत्तरेच्या काही भागामध्ये पदयात्रा करू असं त्यांनी जाहीर केलं, पण ते होऊ शकलं नाही. त्याची पूर्तता त्यांनी करावी अशी सूचना आमच्या काही सरकारांनी केली. आणि तारीख नक्की माहीत नाही, 18-19 पासून त्यांनी उत्तरेकडच्या राज्यात ही पदयात्रा सुरू करावी अशी सूचना आमच्या सगळ्यांच्याकडून आहे आणि बहुतेक ही सुरुवात करतात. एक तरफ राम मंदिर का जो है 22 तारीख को इनॉग्रेशन होने जा रहा है, वहाँ की स्थापना होने जा रही है. उद्धव ठाकरे को अभी तक निमंत्रण नहीं मिला है. हालांकि उस वक्त जब ढांचा गिराया था उस वक्त बाला साहब ने बोला था कि मैंने इसी जब बाबरी मस्जिद जब गिराई गई थी तब एक ही पॉलिटिकल लीडर देश में यह हमने किया ऐसी बात करके सामने आई थी, बाकी किसी ने कही नहीं. और इसलिए जो कुछ कंट्रोवर्सी है
इसमें शिवसेना का कुछ न कुछ रोल था या नहीं, इस पर कंट्रोवर्सी करने की कोई आवश्यकता नहीं। पर शिवसेना का रोल था या हमने खुद 12 साल के बयान से सुना था। राम मंदिरासाठी सुरुवातीपासून जर सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज एका पक्षाला फायदा झाला नसता असं विश्व हिंदू परिषदचे महामंत्र्यांनी सांगितलं आणि मंदिरासाठी 500 वर्षाचा वेळ लागणे ही शर्मेची बाब आहे। त्यांना काय म्हणायचं, मंदिर झालं आम्हाला आनंदाच आहे आणि मंदिर होण्याच्यासाठी अनेकांचं योगदान आहे। सर, शिरूरचे जे खासदार आहेत त्यांनी अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे, काय नेमकं तुम्ही त्यांना चॅलेंज दिलेलं काही स्वीकारलं नाही, माझ्याशी ते बोलून गेले। तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी जे पूर्वीचे पालकमंत्री होते चंद्रकांत पाटील यांनी जे निधी प्रस्ताव दिला होता त्याला स्थगिती दिली आणि त्यांनी आता तक्रार केलेली जिल्हाधिकाऱ्यांकडे की आताचे पालकमंत्री अजित पवार हे आम्हाला निधी देत नाही, त्याची तक्रार केली आणि 800 कोटी रुपये जे राष्ट्रवादी ही काय अशी काही तक्रार मी काय केली नाही। त्या कमिटीचा मी एक सभासद आहे, त्याची मिटिंगही झालेली नाही। मिटिंग होईल त्यावेळेला हे सगळे विषय पुढे येतील तेव्हा चर्चा करू। आज नुसती अशीच बाहेरची चर्चा आहे। लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आणि आता विधानसभा लोकसभा मतदारसंघात सिनियर अभिनेत्यांना निवडून पाहत आहेत। त्यांनी माधुरी दीक्षितांना ऑफर केली, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून नाना पाटेकर लढू इच्छितात, काय सांगा? असं काही नाना पाटेकर जाऊ इच्छितात ही तुमच्याकडनंच मला माहिती कळली। खडकवासला मतदारसंघ माझ्या जवळ आहे, नाना पाटेकरांचे माझे घनिष्ठ संबंध आहे, पण मी हे अजिबात ऐकलेले नाही। असं आहे की या 3 राज्याच्या निवडणुकीचा निकाल हा अपेक्षेसारखा नाही ही गोष्ट मान्य करावं लागेल, पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना अडचणी आहेत अशी स्थिती नाही। आम्ही एका विचाराने जर काम केलं तर त्याच्यात लोक पर्याय म्हणून स्वीकारतील असा विश्वास आहे। आज खऱ्या अर्थानं काय गरज आहे, आज हे आम्ही इंडियामध्ये जे एकत्र आहोत, आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाणं याची आवश्यकता आहे आणि आमची जी खबरदारी घेण्याची नीती तयारी आहे त्या कामाला आम्ही सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही खासदार नवनीत राणांना पाठिंबा दिला, स्वतः त्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि 2019 मध्ये देखील तुम्ही पाठिंबा दिलेला होता। आता या ठिकाणी काँग्रेस देखील दावा करते आणि ठाकरे गट देखील दावा करते, यावेळी आता यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचा अध्यक्ष मी आहे, त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष, आम्ही तिघे एकत्र बसून इच्छा आणि बाकीच्या ठिकाणचा निर्णय घेणार आहोत। इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे, त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना अजूनही समावेश त्यांचा झालेला नाही त्यांच्या ह्याच्यात, त्यांनी जागा अलायन्स पण केल्या, त्यांच्या जागा ज्या आहेत त्याचा अलायन्स नेमकं कधी होईल हे संपूर्ण समीकरण माहिती नाही। काही इंडिया आघाडीची जी बैठक झाली ते माझ्या शेजारी खरगे होते, खरगेच्या अध्यक्षाखाली ती बैठक झाली आणि खरगेंना मी स्वतः सुचवलं आहे की प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या सहनिर्मितीला सामोरं जाता येईल तर तो प्रयत्न अवश्य करावा। ते त्यांनी त्याच्यानंतर बैठक झाली का नाही हे मला माहिती नाही, पण आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे की त्यांच्यासह एकत्र जावं। अजित पवार म्हणाले की तुम्हाला भेटीचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे आणि उद्या तुम्ही बच्चू कडूंनी तुम्हाला भेटीचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर आलेली आहे आणि उद्या परतवाडा जाता त्यांनी असं सांगितलं की त्या रस्त्याने मी जातोय तर 5 मिनिटं माझ्याकडे चहा घेऊन जा, तर मी जाईल। नाराज आहेत, बच्चू कडू महायुतीमध्ये नाराज आहेत, आता तुम्ही त्यांच्याकडे चहासाठी जाताय, अशा वेळेस बच्चू कडू महाविकास आघाडीत येतील किंवा त्यांना आणण्याचा काही प्रयत्न होणार आहे का?
असं आहे की मी त्यांच्याकडे जातं त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्यांनी चहाला या म्हणून सांगितलं, त्याची एवढी चर्चा करायचं काही कारण नाही. मग ते येण्यास इच्छुक असले तर आपण घ्यायला तयार आहे का? मग कसं होणार? तुमच्याकडे माहिती आहे तसं? हे तयार असतात तर इंडिया आघाडीमध्ये मायावतींचं सामील होणं याच्या संदर्भात जे काही संकेत मिळत आहे याला काय दुजोरा आहे किंवा मायावती ठराविक अंतर राखण्यात किंवा इंडिया असं की मायावतींचा महत्त्वाचा रोल हा उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये आमचे महत्त्वाचे सरकारी हे समाजवादी पार्टी. आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये समाजवादी पार्टीचा या संबंधीचा वेगळा दृष्टिकोन आहे. समाजवादी पार्टीला दुखून आम्ही कुठला निर्णय घेण्याच्या विचारात नाही. अजित पवार म्हणाले की विरोधकांकडे मोदींच्या विरोधात पंतप्रधान चेहरा नाही. ठीक आहे, असं त्यांना वाटतं तसं आम्हा लोकांना अनेक वाटतं. आणि चेहरा याची काय आवश्यकता असेल तर असं नाही. एक उदाहरण सांगतो. 1977ची निवडणूक झाली. निवडणूक झाल्याच्या आधी कुणी प्रधानमंत्र्याच्यासाठी नाव दिलं नव्हतं. निवडणूक झाल्यावर जनता पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर मोरारजीभाई देसाई यांची निवड झाली. मोरारजीभाई देसाईंचा चेहरा दाखवून 77ची निवडणूक आम्ही केली नव्हती. सर, इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे आहेत. तर त्यांना 2 जणांनी विरोध केलेला आहे, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार. तर अशा स्थितीत काय पाहता तुम्ही इंडिया आघाडी? त्यांना विरोध केला असेल तर मी ऐकलं नाही. मी त्या मिटिंगला हजर होतो. त्यांचं म्हणणं होतं की पंतप्रधान पदाचा उमेदवार आत्ताच जाहीर करण्याचं. अजिबात याची बातमी खरी नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्या त्या संदर्भात काँग्रेस नागपूरला संपूर्ण बैठक होते आहे. या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राहुल गांधीच्या नेतृत्वात काँग्रेस भारत न्याय यात्रा काढणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. उद्याचा जो ऐतिहासिक क्षण आम्हा सगळ्या देशवासियांना बघायला मिळणार आहे. मी ऐतिहासिक क्षण याच्यासाठी म्हणालो की जेव्हा जेव्हा काँग्रेसनी मग स्वातंत्र्याच्या पूर्वी असो की स्वातंत्र्याच्या नंतर असो, जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा तेव्हा नागपूर या ठिकाणी होणाऱ्या अधिवेशनाचा असो, अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचा असो, त्याचा एक परिवर्तनाचं मॅसेज पूर्ण देशामध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे 1920 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वात एक ठराव इंग्रजाच्या विरोधात घेतला गेलेला होता आणि त्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन या देशामध्ये झालं. एक जागृती झाली आणि इंग्रजाला हा देश सोडून 1947 पळावा लागला. त्याचप्रमाणे आणीबाणीचा काळ आपण लक्षात घेतला. आणीबाणीच्या नंतर इंदिराजींनी नागपूरच या ठिकाणी पहिली सभा घेतली आणि त्या काळामध्ये आपल्याला लक्षात असेल की 11च्या 11ही खासदार या विदर्भातून लोकांनी निवडून दिलेले होते. म्हणजे मी मुद्दामून या क्षणाची आठवण करून देतो आहे. आणि त्याच्यामुळे असे अनेक उदाहरण या नागपूरच्या भूमीमध्ये काँग्रेसने जेव्हा जेव्हा या पद्धतीचे कार्यक्रम घेतले त्याला परिवर्तनच त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि पुन्हा इतिहास त्याच पद्धतीची पुनरावृत्ती करेल अशा पद्धतीचा विश्वास आमचा आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की आज
देशावर जे संकट आलेलं आहे, लोकशाहीवर जे संकट आलेलं आहे, देशाच्या संविधानाला रोज मोडलं जाते आहे, या व्यवस्थेला वाचवण्यासाठी, देशाला, देशाच्या लोकशाहीला, संविधानाला वाचवण्यासाठी या ठिकाणातून काँग्रेस शंखानंद करणार आहे आणि पूर्ण देशामध्ये या स्थापना दिवसाचा जो काँग्रेसचा जो दिवस आम्ही उद्या जो साजरा करायला निघालेलो आहोत, त्या माध्यमातून एक मोठा शंखानंद पूर्ण देशामध्ये जाईल आणि त्या माध्यमातून देशामध्येच परिवर्तन केंद्रातल्या सरकारच्या विरोधात जाईल अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालेलं आहे. आजच राहुलजींच्या यात्रेचं भारत न्याय यात्रा राहुलजी आता सुरू करते आहे. मणिपूर ते मुंबई अशा पद्धतीची यात्रा जवळपास 6,500 किलोमीटरची यात्रा राहुलजी पुन्हा त्यांनी घोषणा केलेली आहे आणि म्हणून त्यासाठी पूर्ण देश मागच्या 4,500 किलोमीटरच्या यात्रेचं जे काही लोकांनी अनुभव घेतला, लोकांनी राहुलजीला जो पाठिंबा दिला आणि त्यामुळे आता पुन्हा मणिपूर ते मुंबई या यात्रेच्या माध्यमातूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणे एक अवेअरनेस आहे, एक जागरूकता आहे आणि राहुलजींना काँग्रेसला पाठिंबा देण्याचा संकल्प सुद्धा देशभरातील लोक करतात आहेत आणि म्हणून मी हा जो काँग्रेसचा स्थापना दिवस नागपूरच्या भूमीवर साजरा होत आहे, महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीवर साजरा होत आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राच्या या भूमीवर होत आहे. त्यामुळे हा एक मोठा मेसेज या भूमीतून जाईल अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो आहे. यस, कांग्रेस का स्थापना दिन 28 दिसंबर को हम यहाँ पर मनाने जा रहे हैं. ये भारत जोड़ो मैदान, इस मैदान का नाम दिया गया है और इस मैदान के आधार पर जो संदेश हम यहाँ से हमारे हाईकमांड देना चाहती है, क्योंकि आज लोकतंत्र अपना देश का धोखे में आया है, खतरे में आया है, संविधान खतरे में आया है. आपने पार्लियामेंट का सेशन देखा है कि जो सांसद संसद में नहीं थे उनको भी सस्पेंड किया गया. लोगों ने चुन के दिए हुए सांसदों को किस तरह से सस्पेंड कर कर जो कानून उनको बदलना था वो उनने बदल दिए. आईपीसी का बीपीसी कर दिया, कई घटनात्मक सुधार उसमें किया और उसे लोकतंत्र को पूरे बर्बाद करने का प्लान केंद्र के नरेंद्र मोदी के बीजेपी की सरकार ने किया है. इतिहास में अगर जाते हैं नागपुर के भूमि के, तो महात्मा गांधी जी के नेतृत्व में 1920 में असहकार आंदोलन अंग्रेज के विरोध में यहाँ पर पुकारा गया था, उसका ठहराव पारित किया गया था और वहीं से पूरे देश में ऐसा मैसेज पहुंचा कि अंग्रेजों को देश छोड़ के भागना पड़ा. जब जब देश के ऊपर अन्याय होता है, जब हमारे संविधान के ऊपर खतरा मंडराता है, तो इसी नागपुर के भूमि से कांग्रेस ने आगाज करने के बाद परिवर्तन की लहर शुरू हो जाती है. हमारी नेता इंदिरा जी गांधी ने भी आनी बानी के बाद, इमरजेंसी के बाद यही नागपुर के भूमि से आगाज किया था और पूरे देश में उसका परिवर्तन हुआ था. जिस विदर्भ के भूमि में 11 सांसद थे, 11 के 11 सांसद उस समय में कांग्रेस के चुन के आए थे. आज हमारी लोकतांत्रिक व्यवस्था खतरे में है और ऐसे व्यवस्था में देश को बचाना ये कांग्रेस का दायित्व जाता है. और यहाँ पर कल हमारे सभी शीर्ष नेता, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी, हमारी नेता सोनिया जी, हमारे नेता राहुल जी, हमारी नेता प्रियंका जी और देश भर से हमारे मुख्यमंत्री जी, कहीं हमारे पीसीसी के अध्यक्ष और पूरी कांग्रेस कल यहाँ पर इकट्ठा होगी और यहाँ से पूरे देश में परिवर्तन का संदेश देने का शंखानंद यहाँ से होगा
और पूरी देश की जनता कांग्रेस के साथ खड़ी होगी, ऐसा हमारा विश्वास है। भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर टीका केली। पाहूयात नितेश राणे नेमकं काय म्हणाले। अयोध्यामध्ये राम मंदिर बनवण्यामध्ये, बाबरी मस्जिदच्या आंदोलनामध्ये कोणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राजाराम राऊतनी सांगू नये। आणि त्याचं अगर असं म्हणणं असेल की उद्धव ठाकरेचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे, तर मी त्याला खुला ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेच्या या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा 93 मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंध असलेला एक पुरावा मला द्यावा, एक फोटोग्राफ दाखव ज्याच्यावर अजूनपर्यंत एक साधा FIR नाही, NC नाही, त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराला मुका बोलवायचं, राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं, हा फार मोठा प्रश्न आहे ना। आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं योगदान, विश्व हिंदू परिषद याचं योगदान, राष्ट्र स्वयंसेवक कार्यकर्त्यांचं योगदान, स्वयंसेवकांचं योगदानाबद्दल कोणाचं दुमत नाही, त्याच्यावर चर्चाच होत नाही। पण आक्षेप असा आहे की ज्या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काही काडी मात्र संबंध नाही, ज्यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये जमा होत होती, तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्या देणगीला विरोध केलेला। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगे, अरे बाबा, राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफर नेमलेले आहेत। मग आम्हाला वेगळा मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही। मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला। आणि काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जी डॉक्टरेट दिली गेली त्याच्यावर मोठा ह्याला कालपासून मिरची लागलेली आहे। पण मी संजय राजाराम राऊतला सांगेन, डॉक्टरेट मिळवणं हे मॅरेज सर्टिफिकेट काढण्या एवढं सोपं नाही बाबा। तुझे राजरोज पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढत मुंबईमध्ये फिरतोस, तेवढं डॉक्टरेट काढणं एवढं सोपं नाहीये, मिळवणं एवढं सोपं नाहीये। म्हणून तुझ्यासारखे 3पाट पत्रकारांना ह्याचं महत्व कधीच कळणार नाही। कारण का तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा पैसे देऊन बेस्ट सीएमचे पुरस्कार मिळवायचा, पैसे दिले जायचे एजन्सीला की अशा असा सर्वे झालाय सांगा, आणि अशा अशा पद्धतीने उद्धव ठाकरेला बेस्ट सीएम म्हणून तुम्ही पुरस्कार द्या। या एजन्सीचे नाव पण मी सांगू शकतो, रेनड्रॉप नावाची कुठली तरी एजन्सी होती, ती ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची, त्याला करोडोचे पैसे हे लोक द्यायचे। म्हणून तुम्हा लोकांना ही डॉक्टरेट पदवी आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी कळणार नाही। राजसाहेब ठाकरेंना जे आमंत्रण मिळालेलं आहे VVIP मध्ये ते योग्यच आहे, कारण का त्यांचं योगदान आहे। अरे 93च्या दंगलीच्या वेळी हा उद्धव ठाकरे गोधडीत मुतायचा। आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।